उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आतापासूनच गाजायला सुरुवात झाली आहे। 4 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर खासदार नरेश म्हस्केंनी बोचरी टीका केली। नरेश म्हस्केंच्या टीकाला ठाकरे गटाकडूनही जोरदार उत्तर आलं। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं। त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। उद्धव ठाकरेंनीही त्यांचा पक्ष आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतूनच लढवणार असं आधीच स्पष्ट केलंय। परिणामी आगामी निवडणुकीच्या संदर्भातील रणनीतीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। तर शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून जिव्हारी लागणारी टीका केली आहे। पण उद्धव ठाकरे येणार आहेत का दिल्लीमध्ये? 4 तारखेला कदाचित 4 तारखेला जर येणार असतील तर बहुतेक सोनिया गांधींचं काही काम असेल आणि त्यांनी त्यांना बोलून घेतलं असेल, किंवा राहुल गांधींनी कदाचित त्यांना बोलून घेतलं असेल आणि त्याकरता आज्ञेचं पालन करण्याकरता ते येत असतील। नरेश म्हस्केंनी दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केल्यामुळे ठाकरे गटाचे नेते पेटून उठले नसते तरच नवल। गुजरातच्या आज्ञेचं पालन करण्याची सवय झाल्याचा परिणाम नरेश म्हस्केंवर झाल्याचा जोरदार पलटवार ठाकरे गटाकडून करण्यात आला। अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये की 8 लाख कोटीचं कर्ज आहे व सरकारची तिजोरी रिकामी आहे। कंगाल झालेल्या महाराष्ट्राला भाजपपासून वाचवण्यासाठी उद्धवजींनी आता हातात वाघनखं घातली आहे आणि याच्यामुळे गद्दारांना भीती वाटणे सहजच आहे। शिवसेना ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या 2 वर्षांपासून सातत्यानं संघर्ष सुरू आहे। दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर तुटून पडतात। आरोप प्रत्यारोप करण्यासाठी त्यांना कोणताही मुद्दा पुरेसा ठरतो। आता उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा खणाखणी सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।